बर्थडे व्लॉग पार्ट 2 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि काय विषय आला आज त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडको मन आजच्या नवीन व्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. सकाळी उठलो होतो आणि आवरून डायरेक्ट निघालो होतो कॉलेजकडे. कॉलेजला तर आज काय जाणार नव्हतं कारण कॉलेजला आज सुट्टी घेतली होती कारण आज तुमच्या बाईचा बर्थडे होता. दरवर्षी बर्थडे असल्यानंतर मी ना कुठं कॉलेजला आणि शाळेत जात नव्हतो कधी. आणि हे सगळं व्लॉग आहे ना 3 जानेवारीचा आहे आणि पार्ट 1 आहे ना आपण अपलोड केला होता पण पार्ट 2 आपला राहिला होता. आता कॉलेजला तर आज काय गेलो नव्हतो पण ब्रेक मध्ये आपले सगळे कार्यकर्ते आपला बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आले होते. त्यामुळे केक घेतला आणि बर्थडे सेलिब्रेशनला आपल्या कच्चे दाबेली सेंटरला आलो होतो. आता बर्थडेचा केक तर कापला होता आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी इतकं भरवलं होतं ना कसं तरी तोंड साफ करून आलो होतो. आता तेवढ्यात बर्थडे सेलिब्रेशन करून आलो होतो हॉस्टेलला आणि हॉस्टेलला आल्यानंतर आपले सागर शेट आणि ते पण आले होते. ते पण येताना केक घेऊन आले होते त्यामुळे मग परत बर्थडे सेलिब्रेशन चालू झालं आपलं. आता हा पहिलाच बर्थडे होता ज्यावेळेस आपण घरच्यांपासून लांब होतो पण आपल्या मित्रांनी पण बर्थडे इतके सेलिब्रेशन केले ना की वाटलंच नाही आपण घरापासून लांब होतो म्हणून. आता कार्यकर्ते पण कालपासून केक खाऊन पारे ना वैतगले होते पण ते वैतगलेले कमी आणि खुश मला जास्त वाटू राहिले केक खातानी. चोर पकडा गया. आता आमच्या साईल शेटला पण पोरं केक खाताना ताण देत होते म्हणून भाऊ पुढे येऊन बसला होता डायरेक्ट. आता संध्याकाळी मी पण निघालो होतो दीदीकडे कारण आपला बर्थडे असल्यामुळे दीदीने पण बोलवलं होतं आपल्याला घरी तिच्या. आता कुठं जायचं म्हणल्यानंतर आपल्याला PMP ने जावं लागतं आणि त्यात कुठं निघालं म्हणल्यानंतर आहे ना गर्दी पण इतकी आहे ना का बस अवघडच झालंय सगळं इथं. आता पुणे जेवढं फिरायला चांगलं आहे ना त्यापेक्षा जास्त तर पुण्यात गर्दी राहते आणि त्याच गर्दीचा कसा बसा सामना करून मी पोहोचलो होतो हडपसरला. आता दीदीच्या घरी पोहोचल्यानंतर तिने पण केक घेऊन आली होती त्यामुळे मग आपल्या डोके शेट संग मी पण केक कट करून घेतला होता. आता व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये.